हे गाईज, मी आहे रुद्र खोडे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी जाणार आहे जिममध्ये, तर तुम्हाला दाखवेन. तुम्ही म्हणत असाल का हे टॉवेल काऊन ओढला? कारण की बाहेर खूप हवा वगैरे चालू आहे. चला तुम्हाला दाखवतो. इतका हवा धून चालू आहे का, घरापासचे झाडं पण इकडे तिकडे होऊन राहिले बघा. इतकी हवा चालू आहे, पूर्ण तुफान आल्यासारखं होऊन राहिलं. आता पाऊस येत आहे, तर माझ्या दिमागात चाललं का आपण चाय बनवू. माझ्या घरचे हे गॅस आहे, तर हे खूप खराब झाली आहे. हे बघू शकता तुम्ही. हे तर आज आम्ही नवीन गॅस घेणार आहोत, 3 खाण्याची, कारण की याचा पॉवरच कम आहे. हे बघा गाईस, पहिले तर आपण 1 कप पाणी टाकूया. आता फ्रीज उघडून बघितलं तर का म्हणते, तर दूधच गायब आहे. दूधच नाही. आता दूध आणा लागन. बाबा आहे इथं, हे भाजी तोडत आहे. बाबा पैसे द्या, दूध खतम झालंय. हा, द्या ना. द्या तर. हे बाबा भाजी तोडत आहे. कशाची भाजी आहे हे? चवडी. द्या ना पैसे. हा, ते बाबांना पैसे दिले 50 रुपये ना. आता जाऊन आपण दूध घ्यायला. गाईस, बाहेर खूप हवा चालू आहे. नाही, आली माझी बडी मम्मी. वगैरे आणलाय ना. आता बनवू आपण चाय. चाय मस्त बनली आहे. आलाय आणि बिस्किट त्याच्यासोबत. हा एक पोट्टा आहे, माझ्या घराच्या बाजूला आलाय ना. हा रेती चोरून राहिली. इकडे बाहेर. हा, बोरीमध्ये रेती चोरून राहिला. का करशील रेतीचा? का बनवत आहे रेतीच्या? का करत आहे तू? गेट लावायचा. गेट एवढूशा रेतीच्या गेट लागते का? हा, इकडं पाय. अजून किती आहे? बहुत आहे का? हो, गाईस, मम्मीनं किराणा आणलाय मार्ट वरून. आता हे न्याच्या अंदर. गाईस, ही कुंडी आणली आहे मम्मीनी. आता याच्यात प्लास्टिक नकली ट्री लावणार आहे आणि हे ठेवणार आहे इथे असं. तर लावल्यानंतर खूप चांगली वायबिंग मस्त आहे. पण प्लास्टिकच्या जागी रिअलवाला पाहिजे होता, पण जाऊ दे. पण रिअलवाला नाही का, खूप मेंटेन ठेवावं लागते, म्हणून प्लास्टिकच्या. माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटते प्लीज कमेंट करून सांगा, आणि तसं मी ब्लॉग बनवत जाईन तुमच्यासाठी. हे बघा गाईस, हे 1 लिटरची बॉटल आहे. हे रोज 4 वेळा प्या लागते. मी पितो रोज. तर याचे फायदे काय मी तुम्हाला सांगतो. तर जे आपल्या अंदर शरीरामध्ये जे गंदगी राहते, त्याच्याने आपल्या स्किन डॅमेज होऊ शकते. म्हणून डॉक्टर्स वगैरे असं म्हणतात का पाणी पिलं पाहिजे जास्तीत जास्त. रोज 4 नाही तर 5 लिटर पाणी पिलंच पाहिजे, कारण की आपल्या स्किनला चांगलं आहे पाणी. मला पण पिंपल आले आहे. मला तर पिंपल येतच राहतात, कधी जातात कधी येतात. पण आता थोडं रिकवर होऊन राहिलं. मी काल कोणता क्लिन्झर यूज करतो ते तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा गाईज, हे सेटाफिलची ऑइली स्किन क्लिन्झर आहे. हे आपल्या चेहऱ्याला का म्हणते, तर ऑइली स्किन राहते तर त्या ऑइली स्किन रिमूव्ह करते. हा क्लिन्झर आहे, फेसवॉश नाही आहे. खूप चांगली कंपनी आहे आणि रिझल्ट पण खूप छान आहे. आणि मी सनस्क्रीन वापरतो D10ची 40 SPF वाली. हे पण खूप छान आहे. हे पण तुम्ही लावू शकता. आणि मी आता का म्हणते, तर 2-3 दिवस झाले का मॉइश्चरायझर मागवला आहे सेटाफिलचा. तो पण खूप छान आहे. तो पण लावतो मी आता. भेंडीची भाजी करून राहिली मस्त. हिरव्या भेंड्या. आई, हे आई, जिममध्ये जाता म्हटलं तर आपला जिमवाला दादाच गायब आहे. आता वाजले 8 आहे बघा. हे बघा, 8 वाजले ना. आता जिमवाला दादाच गायब आहे. हे बघा गाईस, जिमसाठी रेडी झालं. आणि हे बॉटल घेतली आहे मी. हे बॉटल आणि नॅपकिन आहे. आता जाऊन आपण जिममध्ये. 1 hour later.
बाबा